गुड मॉर्निंग एव्हरीबडी. विकाम भाग दोनच्या सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरला सहर्ष स्वागत आहे. गेल्या वेळेला आपण फोर्थ युनिट स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल या युनिटला आपण सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिले, त्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन आपण पाहिलं, त्यानंतर टाईप्स ऑफ व्हेरिएबिलिटी या ठिकाणी असाइनेबल कॉजेस, चान्स कॉजेस ही आपण पाहिलं. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ SQC स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल हे आपण पाहिला. काही मल्टिपल चॉईस प्रश्नही आपण त्या ठिकाणी अभ्यासला. त्यानंतर सिवार्ड्स कंट्रोल चार्ट काय आहे, टेक्निक आहे ती आपण शिकला. त्याच्यामध्ये सेंट्रल लाईन, अप्पर सेंट्रल लाईन आणि लोअर कंट्रोल लिमिट या गोष्टी आपण पाहिला. त्यानंतर व्हेरिएबल कंट्रोल चार्ट्स आणि त्यामध्ये कंट्रोल चार्ट फॉर मीन म्हणजेच एक्स बार चार्ट हे कसं कन्स्ट्रक्ट करायचं ते आपण शिकला, त्याचे लिमिट्स आपण शिकला. त्यानंतर कंट्रोल चार्ट फॉर रेंज म्हणजे आर चार्ट, त्याचे लिमिट्स वगैरे आपण शिकला. ओके, आज आपण त्याचा पुढचा भाग बघूया. सुरुवातीला काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स बघूया. आता एक्झाम्पल काय बघा, कन्स्ट्रक्ट मीन अँड रेंज चार्ट फॉर द फॉलोइंग डाटा. इथं सॅम्पल नंबरमध्ये 1 ते 10 असं सॅम्पल्स घेतलेले आहेत. प्रत्येक सॅम्पलचं तुम्हाला मीन आणि रेंज दिलेला आहे, हा डाटा इथे दिलेला आहे. आणि ते काय कॉन्स्टंट लागतात कंट्रोल चार्ट काढायला ते इथे दिले. N5 दे आहे, E2 0 आहे, E2 0.52 आहे, D3 0 घ्यायचा आणि D4 जो आहे 2.11 घ्यायचा. ओके, या ठिकाणी सॅम्पल साईज M5 आहे. नंबर ऑफ सॅम्पल्स किती घेतले तर M म्हणजे 15 आहे. मीन ऑफ एक्स बार इज गिवन बाय एक्स डबल बार इज मीन ऑफ मीन्स. एक्स डबल बार म्हणजे समेशन ऑफ एक्स बार बाय एम जर केला तर याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला 11.5 येते. नंतर मीन ऑफ रेंज, सर्व रेंजेस दिलेले आहेत त्याचा मीन काढायचा म्हणजे आर बार म्हणजे समेशन ऑफ आर बाय एम म्हणजे 28.7 भागिले 10 म्हणजे 2.9. त्यानंतर सेंट्रल लाईन अँड कंट्रोल लिमिट्स फॉर मीन चार्ट आर गिवन बाय. तर LCL जो आहे एक्स डबल बार मायनस E2 आर बार, त्यामध्ये एक्स डबल बार आपण काढलेला तर आर बार काढण्यात E2 दिलेला आहे. हे ठेवून सिम्प्लिफाय केला तर उत्तर तुम्हाला 11.5 येते. त्यानंतर अप्पर कंट्रोल लिमिट एक्स डबल बार प्लस E2 आर बार व्हॅल्यू ठेवून सिम्प्लिफाय केलं तर त्याचं उत्तर 13.2 असेल. एक्स डबल बार म्हणजे सेंट्रल लाईन 11.5 आहे, लोअर कंट्रोल लिमिट जो आहे तो तुमचा प्रेझेंटली 9.8 आहे. The central line and control limits for R chart are given by. लोअर कंट्रोल लिमिट म्हणजे D3 आर बार हा 0 येणार आणि सेंट्रल लाईन आर बार म्हणजे 2.9 आणि अप्पर कंट्रोल लिमिट D4 आर बार म्हणजे 2.11 इंटू 2.9 म्हणजे 6.1 हे. आता प्रथमतः मीन चार्ट आपण कन्स्ट्रक्ट करूया. मीन चार्ट कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेल्या प्रोसिजरनुसार एक सॅम्पल नंबर घ्या, 1 ते 10 असे सॅम्पल. वाय ॲक्सिसवरती ॲव्हरेज म्हणजे एक्स बार घ्या. 3 लाईन्स हॉरिझॉन्टल लाईन्स, एक सेंट्रल लाईन म्हणून, एक अप्पर कंट्रोल लाईन आणि लोअर कंट्रोल लाईन. 11.5, 13.2 आणि 9.8. त्यानंतर 10 सॅम्पल्स जे आहेत त्या 10 सॅम्पल मीन जे आहेत ते तुम्ही ग्राफ पेपरवरती प्लॉट करा. पहिल्या सॅम्पलचा मीन हा इथं प्लॉट केला, दुसऱ्या सॅम्पलचं इथं केलं, सर्व डॉटेड या ठिकाणी पॉईंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. आता हा जर ग्राफ जर तुम्ही ऑब्झर्व केला तर इथं एक पॉईंट जो आहे तो अप्पर कंट्रोल लिमिटच्या बाहेर आहे. मीन चार्ट्सवरनं जर इंटरप्रिटेशन घ्यायचं झालं तर प्रोसेस ऑटो कंट्रोल असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यानंतर सेम रेंज चार्ट काढण्यासाठी एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवरती सॅम्पल नंबर घ्या, वाय ॲक्सिसवरती रेंज घ्या. 3 जे लाईन्स आहेत त्यामध्ये सेंट्रल लाईन, अप्पर कंट्रोल लाईन आणि लोअर कंट्रोल लाईन हे करस्पॉन्डिंगली सेंट्रल लाईन 2.9 ला येईल, अप्पर कंट्रोल लाईन 6.1 ला ती लाईन येईल आणि LCL लाईन जी आहे हे सर्व पॉईंट्स रेंजचे या ठिकाणी 10 सॅम्पलचे रेंज आहेत ते प्लॉट करा. रेंजनुसार जर बघितलं तर कुठलाही पॉईंट आउटसाईड नाही, तर रेंजवर जर बघितलं तर परंतु कंबाईन डिस्कस करत असताना तिथं बघा
interpretation since a sample point corresponding to the eighth sample plot outside the control limit on mean chart. mean chart मध्ये 8व्या नंबरचा जो सॅम्पल पॉइंट आहे तो आउट ऑफ कंट्रोल आहे. त्यामुळं द प्रोसेस अंडर स्टडी इज आउट ऑफ कंट्रोल असं तुम्ही नंतर पुढचं एक्झाम्पल बघा. कन्स्ट्रक्ट मीन अँड रेंज चार्ट फ्रॉम दी फॉलोइंग डाटा. सॅम्पल नंबर दिले परत एक मीन दिलेले आहेत 12, 9, 11, 11, 10, 10, 10 प्रत्येक सॅम्पलचे रेंज दिले 5, 8, 5, 3, 5, 8, 6, 5, 6, 5. कॉन्स्टंट दिलेलं एन इथं 6 आहे, A2 0.48 आहे, D3 0 आहे, D4 2.004 असा आहे. सॅम्पल साईज 6 आहे आणि किती सॅम्पल्स केले 10. नंतर मीन ऑफ मीन्स काढा म्हणजे एक्स डबल बार आणि समेशन ऑफ एक्स बार बाय एल म्हणजे 5 भागिले 10 म्हणजे 10.5. नंतर मीन ऑफ रेंज काढा म्हणजे आर बार आर बाय एल 56 भागिले 10 5.6. सेंट्रल लाईन आणि कंट्रोल लिमिट्स काढायचे आपल्याला. लोअर कंट्रोल लिमिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे एक्स डबल बार म्हणजे एक्स डबल बार वजा E2 आर बार 10.5 वजा 0.48 म्हणजे 5.6. सोडवलं तर त्याचं उत्तर 7.8. सेंट्रल लाईन एक्स डबल बार म्हणजे 10.5 आहे. अप्पर कंट्रोल लिमिट एक्स डबल बार प्लस E2 आर बार 10.5 अधिक 0.48 म्हणजे 5.6 त्याबरोबर सेंट्रल लाईन CL आणि lower control limit D3 R bar is 0 into 5.6 0. Central line R bar 5.6. Upper control limit D4 R bar is 2.00 into 5.6 आता या डाटासाठी मीन चार्ट काढण्यासाठी एक्स ॲक्सिसवरती सॅम्पल नंबर घ्या, वाय ॲक्सिसवरती ॲव्हरेजेस घ्या आणि 3 लाईन्स जे आहेत ते UCL, LCL आणि CLच्या व्हॅल्यूला काढा. सर्व सॅम्पलच्या करस्पॉन्डिंग जे मीन्स आहेत ते प्लॉट करा. ते लक्षात येईल सर्व पॉईंट जे आहेत ते विदिन कंट्रोल लिमिट्स आहेत मीन चार्टवर लक्षात. तसंच रेंज चार्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी एक्स ॲक्सिसवरती सॅम्पल नंबर घ्या, वाय ॲक्सिसवरती रेंज घ्या. 3 लाईन्स जे आहेत रेंज चार्टनुसार त्या ठिकाणी व्हॅल्यूनुसार 3 लाईन्स काढा आणि प्रत्येक सॅम्पल जे रेंज आहे ते तुम्ही ग्राफवरती प्लॉट केला. आर चार्टवरनं सुद्धा सर्व पॉईंट आहेत विदिन कंट्रोल लिमिट अप्पर लिमिटच्या खाली आणि लोअर लिमिटच्या वर आहे. ओके, इंटरप्रिटेशन काय सिन्स ऑल द सॅम्पल पॉईंट्स प्लॉट बिटवीन the control limits on the both mean and range chart, the process under study is said to be in control. प्रोसेस या ठिकाणी आताचा भाग जो आहे तो समजला की यासाठी मल्टिपल चॉईस प्रश्न आपण बघूया. फर्स्ट, the statistical control chart were devised by control chart कोणी शोध काढला, रे फिशर का, W.S. गॉसेट का, कार्ल पियर्सन का, W.S. वाट. Which of the following chart can be used to investigate the average quality of the product understood? Mean chart X bar, range chart R, P chart, C chart. That's the correct answer. Mean chart X bar. Which of the following chart can be used to investigate the dispersion of average quality of the process of the study? X bar chart, R chart, P chart, C chart, R chart. Which of the following is variable control chart? B chart X bar का C chart का NP chart का D chart. तर B chart हा variable control chart. LCL for R chart is given by D3R, D2R, R वजा D3R, D2R. Correct उत्तर D3R. त्यानंतर attribute control charts. Quality characteristics are not measurable. That is, the characteristics cannot be represented numerically. Such quality characteristics are called attributes. Attributes म्हणजे काय ते फक्त तुम्हाला निरीक्षण करता येतं किंवा मापता येतं. उदाहरणार्थ, a defect in an article is not measurable. Some example of attribute quality characteristics are number of non-functioning electric, number of mistakes made in completing a loan application, number of queries in audit reports, etc.
Control charts used to evaluate and monitor attribute quality characteristics are known as attribute control chart for number of defectives means NP chart for fixed sample size. An atom or an article which does not conform to the specification is called a defective atom. When we are interested in controlling the number of defective atoms in the manufactured units, the NP chart is suppose n is the sample size of the lot under the inspection and p denotes the fraction defective. The procedure to construct NP chart for fixed sample size is step 1 compute average fraction defective म्हणजे B bar. B bar चा फॉर्म्युला आहे total number of defectives by total number of units inspected म्हणजे summation of B bar m into n where n is lot size and m म्हणजे number of samples inspected. Step number 2 the center line CL and control limits are LCL n p bar minus 3 into root of n p bar q bar. CL म्हणजे n p bar. UCL म्हणजे n p bar plus 3 into root of n p bar q bar. Where q bar is 1 minus p bar. Note या ठिकाणी if the value of LCL is negative, which is meaningless, quality कधी निगेटिव्ह नसते त्यावेळेला आपण LCL जो आहे तो 0 घ्यायचा. एक एक्झाम्पल बघा. Number of defectives found in 8 lots, each of size 50 is given by lot number 1 ते 8 दिले number of defectives corresponding to it. Construct an NP chart and comment on the quality of lots. Here lot size is 50. Okay. Table now lot number 1 ते 8 total number of defectives total calculate केले 108. त्यावरनं B bar काढा. Total number of defectives by total number of units inspected. म्हणजे 108 भागिले प्रत्येकामध्ये 50 युनिट्स आहेत असे 8 लॉट्स आहेत म्हणजे 8 मधले 50 म्हणजे 400 येणार म्हणजे 108 भागिले 400 तर 0.27 क्यू बार इज 1 मायनस पी बार 1 मायनस 0.27 इज 0.73 त्यामुळे सेंट्रल लाईन या ठिकाणी काढण्यासाठी सीएल म्हणजे एन पी बार म्हणजे 50 मधले 0.27 म्हणजे 13.5 एलसीएल एन पी बार मायनस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एन पी बार क्यू बार सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर 4.1 येईल. UCL म्हणजे एन पी बार प्लस 3 इंटू रूट ऑफ एन पी बार क्यू बार सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा सिम्प्लिफाय केलं तर याचं उत्तर 22.9 असं येईल. चार्ट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी एक्स एक्सिसवरती लॉट नंबर घ्या वाय एक्सिसवरती नंबर ऑफ डिफेक्टिव्स घ्या 3 हॉरिझॉन्टल लाईन्स CL UCL आणि LCL व्हॅल्यू काढा सर्व पॉईंट्स जे आहेत 8 लॉटचे करस्पॉन्डिंग या ठिकाणी प्लॉट करा. तुम्हाला लक्षात येईल की सर्व पॉईंट जे आहेत ते अप्पर लिमिटच्या खाली आणि लोअर लिमिटच्या वरती आहे. इंटरप्रिटेशन काय आहे सिन्स द एंटायर सॅम्पल पॉईंट्स प्लॉट बिटवीन कंट्रोल लिमिट्स प्रोसेस इज सेट टू बी. दुसरं एक उदाहरण बघा अँड इन्स्पेक्शन ऑफ 10 सॅम्पल्स ऑफ साइज 400 ईच फ्रॉम 10 लॉट्स रिव्हेल्ड दी फॉलोइंग नंबर ऑफ डिफेक्टिव्ह युनिट्स. 10 सॅम्पल्सवरून प्रत्येक सॅम्पलमध्ये डिफेक्टिव्ह आयटम्स 17 15 14 construct an appropriate control chart and comment on it. सोल्युशन बघा एन म्हणजे या ठिकाणी 50 आहे नंबर ऑफ सॅम्पल इन्स्पेक्टेड एन म्हणजे 10 आहे इथे लॉट नंबर 1 ते 10 आहे नंबर ऑफ डिफेक्टिव्स टोटल 140 आहे सुरुवातीला पी बार काढा टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्स भागिले टोटल नंबर ऑफ युनिट्स इन्स्पेक्टेड म्हणजे समेशन ऑफ डी बाय एम इंटू एन म्हणजे 140 भागिले 10 गुणिले 400 0.0 क्यू बार काढला 1 मायनस पी बार म्हणजे 0.965 असेल. सेंटर लाईन म्हणजे एन पी बार म्हणजे 400 गुणिले 0.035 14 लोअर कंट्रोल लिमिट एन पी बार मायनस 3 इंटू रूट ऑफ एन पी बार क्यू बार म्हणजे 14 वजा या व्हॅल्यू सिम्प्लिफाय केला तर 3 असेल. UCL म्हणजे एन पी बार प्लस 3 इंटू रूट ऑफ एन पी बार क्यू बार सगळ्या व्हॅल्यूज ठेवून सिम्प्लिफाय केला तर त्याचं उत्तर 25 असेल. नंतर NP चार्ट काढण्यासाठी एक्स एक्सिसवरती सॅम्पल नंबर घ्या वाय एक्सिसवरती नंबर ऑफ डिफेक्टिव्स घ्या 3 लाईन्स जे आहेत ते CL UCL आणि LCL करस्पॉन्डिंग व्हॅल्यूला काढा सर्व पॉईंट्स जे आहेत 10च्या 10 सॅम्पलसाठी ते NPचे व्हॅल्यूज प्लॉट करा. तुम्हाला लक्षात येईल की एक व्हॅल्यू जी आहे ती 4 नंबरच्या सॅम्पलच्या करस्पॉन्डिंग ती आउट ऑफ कंट्रोल आहे म्हणजे UCLच्या वरती तो पॉईंट लाय होतो म्हणून या ठिकाणी इंटरप्रिटेशन since all the sample points corresponding to the lots above since
ही सॅम्पल पॉईंट करस्पॉन्डिंग टू द फोर्थ सॅम्पल चौथ्या सॅम्पल पॉईंटच्या करस्पॉन्डिंग जो सॅम्पल पॉईंट आहे UCL आहे. त्यामुळे तुमचं कन्क्लुजन काय सेट आउट ऑफ कंट्रोल. कारण प्रोसेस अंडर कंट्रोल असण्यासाठी सर्वच्या सर्व पॉईंट्स इन कंट्रोल लिमिट्स पाहिजे. तर एक पॉईंट जो आहे 4 नंबरचा UCLच्या वरती आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल असं तुम्हाला म्हणावं लागेल. थँक्यू.